नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत अशी कुरकुरीत, मसालेदार आणि चविष्ट अरबी फ्राय. आता या अरबीला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावे आहेत. काही ठिकाणी अळू बोलतात, काही ठिकाणी अळकुडीचा कंद बोलतात, तर काही ठिकाणी अरवी देखील बोलतात. आमच्याकडं तर याला पोतीच्या पानाचे गड्डे बोलतात. पण तुमच्याकडं काय बोलतात नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर ही रेसिपी ना एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून मऊ. अगदी जेवणासोबत डब्यासाठी किंवा मग संध्याकाळच्या जेवणासाठी परफेक्ट आहे. तर कुठेही रेसिपी स्किप न करता बघा आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर सर्वात आधी इथे मी अर्धा किलो अरबी आणलेले आहेत मार्केटमधून आणि 5 ते 10 मिनिटं याला मी पाण्यात ठेवून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून त्यानंतर मी कुकरमध्ये टाकून 2 ग्लास पाणी टाकून अर्धा चम्मच मीठ टाकून आपल्याला याच्यात 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता मी कुकरचं झाकण लावते आणि शिट्ट्या काढून घेते. तर हे अरबी जे आहेत ना हे खूप चिकट असतात. जर याची भाजी बनवली तर खूप चिकट लागते. पण मी ज्या प्रकारे बनवत आहे ना त्या प्रकारे जर तुम्ही बनवली ना तर तुम्ही कधीच कंटाळा करणार नाही खायला. आणि हो, ही अरबी ना जास्त कोणाला आवडत नाही कारण ही चिकट लागते. पण मी ज्या प्रकारे बनवणार आहे त्या प्रकारे जर तुम्ही बनवली ना तर तो सगळेच आवडीने खातील. जशी फिश फ्राय असते ना त्या प्रकारेच होते. आणि जर कोण व्हेजिटेरियन असेल आणि त्यांना जर बघायचं असेल तर तुम्ही ही अरबी फ्राय करून देऊ शकता. अशा प्रकारे त्यांना विश्वासच बसणार नाही. ही अशी सुद्धा बनवू शकते. तर आता इथे 3 ते 4 शिट्ट्यानंतर कुकरचं झाकण काढलेलं आहे. सगळ्या अरबी मी काढून घेतल्या आणि आपल्याला काढायच्या आधी एकदा चेक करायचं आहे. सुरी किंवा चम्मच त्यात टोचायचं आणि जर ते शिजलेलं असेल तर गॅस बंद करायचा. नसेल शिजलेलं तर 1-2 शिट्ट्या अजून काढून घ्यायच्या. आता इथे मी सगळ्या अरबी काढून घेतल्या आणि थोड्याशा थंड केल्यानंतर आपल्याला आता ह्या अरबी सोलून घ्यायच्या आहेत. या अरबी मी सगळ्या सोलून घेते. आता बघू शकता. आता याला पुढं काय करायचं ते पण मी सांगणार आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजल. आता इथे मी 2 ते 3 तुम्हाला सोलून दाखवले आहे. आता सगळ्या सोलून घ्यायच्या आणि आपल्याला याला फ्राय करायचं आहे. त्यामुळं थोडंसं हातावर याला असं चपटं करून घ्यायचं. आता यातली एक अरबी घेते मी आणि हातावर थोडंसं याला चपटं करायचं. बघू शकता. जर 3-4 शिट्ट्यात जर हे शिजलं नसेल ना तर असं होणार नाही. त्यामुळं थोडंसं अजून 1-2 शिट्ट्या एक्स्ट्रा करा. मग लगेच असं होईल. बघू शकता. मी हाताने याला दाब देऊन म्हणजे प्रेस करून मी याला चपटी बनवली आहे. तर हे बघू शकता किती चिकट दिसत आहे. आपण जेव्हा हे करतो ना त्या हाताला पण खूप चिकट लागतं. तर खूप चिकट भाजी असते ही. पण खाल्लेली सुद्धा चांगली असते. तर नक्की आणा आणि अशा प्रकारे करून खा. आता मी सगळं असं करून घेते. बघू शकता करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ना याला फ्राय करून घ्यायचं. त्यासाठी काही मसाले इथे घ्यायचे आहेत. ज्यानुसार आपण मच्छीला फ्राय करतो ना त्या प्रकारेच आपल्याला इथे मसाले घ्यायचे आहेत. तर इथे मी एक प्लेट घेतलेला आहे. यामध्ये मी 1 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे. 1 ते 1.5 चम्मच घ्यायचा आहे कारण हे ना तिखटच छान लागतात. 1 चम्मच धना जिरे पावडर घेतलं. अर्धा टीस्पून हळद घेतली. अर्धा चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच मसाला. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे अर्धा ते 1 चम्मच चाट मसाला टाकायचा आहे. आता ही अरबी खाल्ल्याने आपल्या घशात ना थोडंसं खाजल्यासारखं होतं. असंच जर खाल्लं तर. पण तुम्ही जर त्यामध्ये थोडासा चाट मसाला किंवा चिंचेचं पाणी किंवा मग लिंबाचा रस टाकायचा तर आपल्याला घशात खवखवत नाही. तर अळूचे पानंसुद्धा कधी-कधी खाल्ले तर घशात खवखवल्यासारखं होतं. तर हे तर अळूच्या पानाचे गड्डे आहेत तर होणारच. पण आपण जर याच्यामध्ये चाट मसाला किंवा चिंचेचं पाणी किंवा लिंबाचा रस टाकला तर होत नाही. तर इथे 2 चम्मच रवा घेतला आणि सर्व मसाला मी मिक्स करून घेतला आणि असं एक आपल्याला याच्यात डिप करायचं आणि तवा ठेवायचा. त्यामध्ये तेल टाकायचं आणि हे सगळे आपल्याला अरबी चपटे केलेले अरबी या तव्यात टाकायचे आहेत. आता इथे तेल टाकून छान अलटी-पलटी करून मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत. शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि तेल जर कमी वाटलं तर टाकू शकता तुम्ही कमी तेलात. जास्त तेल टाकायचं असेल तर जास्त टाका किंवा कमी टाकायचं असेल तर कमी टाका. पण खूप सोपी रेसिपी आहे. पटकन होणारी आहे आणि इतकी टेस्टी आहे ना की विचारूच नका. नक्कीच करा. करून बघा. अशा प्रकारे खूप छान लागते.
मला सुद्धा विश्वास बसला नाही की इतकी टेस्टी लागू शकतं ही अरबी फ्राय. तर नक्कीच करून बघा. आता साधारण 5 ते 10 मिनटं मला मीडियम गॅसवर याला फ्राय करायला लागलेले आहेत. नंतर मी गॅस बंद केला आणि गरम तव्यातच थोडा वेळ राहू दिलं. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. बघू शकता. कोण बोलेल का हे अरबी फ्राय आहे म्हणून, तर नक्की करा. आता मी तुम्हाला याला तोडून पण दाखवते. खूप टेस्टी झालेली आहे. तर ही चमचमीत, झणझणीत अरबी फ्राय रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.